नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। माहीम मतदारसंघातील शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार सदा सरवणकर हे माहीम कोळीवाड्यात 2 दिवसापूर्वी निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते। त्यावेळी त्या ठिकाणी एका महिलेने सदा सरवणकर यांना रेती बंदर येथील कोळी भगिनींचे खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवल्याबद्दल सदा सरवणकर यांना जाब विचारला। लाडकी बहीण म्हणता, मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत ते सांगा, या शब्दात त्या महिलेने संताप व्यक्त केला होता। तसंच सदा सरवणकर यांना प्रचारार्थ घरात येण्यास मनाई देखील केली होती। यावरूनच माहीममध्ये असे अनेक व्यक्त न होणारे मतदार व व्यावसायिक आहेत जे सदा सरवणकर यांच्यावर नाराज आहेत असं बोललं जातं। अँटी इन्कम्बन्सीचा फटका देखील त्यांना या ठिकाणी बसेल असं चित्र आता निर्माण झालंय। सोबतच जाब विचारणाऱ्या महिलेला धमक्यांचे फोन आल्याची देखील चर्चा आहे आणि त्यामुळे माहीम मतदारसंघातील हवा आता अमित ठाकरेंच्या बाजूने वाहत असून त्यांना मतदार पसंती देताना दिसत आहे। दादागिरी आणि दडपशाही माहीमची जनता खपवून घेणार नाही अशी देखील आता विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी चर्चा आहे। अमित ठाकरे यांच्याकडे जर बघितलं तर ते निष्कलंक नेते आहेत। गद्दारी, पक्षांतर, भ्रष्टाचार असा कसलाच आरोप त्यांच्यावर नाहीये। जन्मापासून त्यांचा या भागातील मतदारांशी संपर्क आहे आणि त्यामुळे इथल्या स्थानिक समस्यांची त्यांना चांगली जाण आहे। ते तरुण आहेत, त्यामुळे नवीन पिढीचे जे काही प्रश्न आहेत, रोजगार असेल, बेरोजगारी असेल, अशा सगळ्या समस्या ज्या आहेत त्या त्यांना चांगल्यानं माहिती आहे। त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न त्यांच्या वडिलांमुळे म्हणजे राज ठाकरे यांच्यामुळे त्यांना पूर्णपणे अवगत आहेत आणि आता या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभं राहण्याआधी कुठेही त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेत भीती वा धाक दडपशाही अशी भावना नाही। त्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सर्वसामान्य लोकांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत, दैनंदिन समस्या आहेत, त्या त्यांच्या पक्षाच्या मदतीने ते अगोदरच सोडवत आलेले आहेत। आपण बघतो की समस्या कुठलीही असो, कृष्णकुंजवर गेलं की त्याचं निरासन त्या ठिकाणी होतं असं एकंदरीत चित्र आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे सुरुवातीला कुठेतरी आघाडीवर दिसत असलेले सदा सरवणकर आता पिछाडीवर दिसत असून माहीममधील जनतेची त्यांच्याबद्दल जी नाराजी आहे ती आता समोर येताना दिसते। तर अमित ठाकरे मितभाषी आहे, संयमी आहे आणि त्यामुळे आता माहीममधून त्यांना जनता पसंती दर्शवेल असं एकंदरीत चित्र आहे। तुम्हाला काय वाटतंय? कोण असेल माहीमचा आमदार, सदा सरवणकर की अमित ठाकरे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।